नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन थोरात, एम.डी. आयुर्वेद, कामोठे येथे माझं आयुर्वेद हॉस्पिटल आहे. आपण बावडेकर सर, डॉक्टर अरविंद बावडेकर सर यांचं कॅन्सर माझं सांगाती या पुस्तकातील त्यांचे जे विचार आहेत, त्याचा आपल्या कॅन्सरच्या रुग्णांसाठी मनोबल वाढवण्यासाठी कसा उपयोग होईल या दृष्टिकोनातून आपण बघत आहोत. सरांचे पुस्तकाची सुरुवातच मुळे त्यांच्या दररोजच्या रुटीनच्या कार्यशैलीमधून सर करतात, की त्यांचं दररोजचं हॉस्पिटल चे रुग्ण तपासणं चालू असताना अचानक त्यांना त्रास व्हायला लागला पोटदुखीचा आणि त्या संदर्भामध्ये मग त्यांनी पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत, तपासण्या आहेत, त्याच्या अनुषंगाने एंडोस्कोपी केली आणि एंडोस्कोपीच्या टेबलवरती असतानाच एंडोस्कोपी करणाऱ्या डॉक्टरना आतमध्ये गाठ असल्याचं निदर्शनास आलं. त्याचा लगेच तुकडा काढून त्यांनी तपासायला दिला आणि त्या हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट हा ॲडिनोकार्सिनोमा म्हणजे कॅन्सरची गाठ असा आल्यानंतर मात्र क्षणभर सरांना मानसिक धक्का बसल्यासारखं नक्कीच झालं. कारण सर जरी स्वतः डॉक्टर असले तरी आतून एक व्यक्ती म्हणून त्यांचं दुखणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून मोठं होतं आणि हजारो दररोज पेशंट बघत असल्यामुळे त्यांना त्याचं गंभीरपणा हा लक्षात आला होता. परंतु लगेचच त्यांनी ही गोष्ट त्यांच्या मिसेस, मित्रमंडळी या सर्वांबरोबर चर्चा करून त्याच्यातून खंबीरपणे मार्ग कसा काढायचा या संदर्भामध्ये त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली आणि त्यानुसार डॉक्टर एंडो हे जपानचे टॉपमोस्ट ऑन्कोसर्जन त्या काळात होते. त्यांना लगेच दाखवून सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. एक चांगली गोष्ट त्यांनी केली की सर्जरी ही जपानमध्ये न करता महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये त्यांच्या फ्रेंड सर्कलमधल्या एका निष्णात सर्जनकडनं करून घ्यायचं ठरवलं, की ज्याच्यामुळं त्यांच्याकडे रुग्ण म्हणून न पाहता मित्र आणि घरची कुटुंबीय व्यक्ती म्हणून बघण्यात आलं आणि त्यांची सर्जरीच्या बाबतीमध्ये त्यांना मनोबल पुरवण्यात आलं, की जे सरांच्या वाढलेल्या मनोबलाला सुद्धा ते उपयुक्त ठरलं आणि या सगळ्या सर्जरीच्या मोठ्या प्रोसेसमधून सुद्धा सर धीरगंभीरपणे आणि शांतपणे बाहेर आले. यातून आपल्याला घ्यायचा उद्देश एवढाच आहे भाग म्हणजे माऊलींनी जसं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, की स्थितप्रज्ञ असणं गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. तसं सर या गंभीर अवस्थेमध्ये सुद्धा स्थितप्रज्ञ राहिले आणि आपल्यावर आलेलं हे संकट त्यांनी खूप यशस्वीपणे सर्जरीच्या माध्यमातून पहिली स्टेज परिपूर्ण केली. आपण पुढच्या भागामध्ये सरांचे विचार अजून कॅन्सरच्या रुग्णांसाठी कसे आहेत ते बघणार आहोत. धन्यवाद.